मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। शेकडो प्रशिक्षणार्थी रोजगारापासून राहतील वंचित, जिल्हाधिकारी यांच्याकडे करत आहे मदतीची हाक। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्याकरिता तसेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून काही युवा बेरोजगार सरकारद्वारे रुजू करण्यात आले होते। ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यालयात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। गेल्या 6 महिन्यापासून हा उपक्रम सुरू होता, परंतु येत्या फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे। त्याकरिता संबंधित प्रशिक्षणार्थ्यांच्या मार्फत मोर्चा काढण्यात आला। जाणून घेऊया पुढची प्रतिक्रिया त्यांच्याकडून। तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आजपर्यंत आम्ही शिक्षित बेरोजगार होतो, पण आज या योजनेमुळे आज लाखो विद्यार्थी प्रशिक्षित बेरोजगार झाले आहे। आम्हाला प्रत्यक्ष काम पाहिजे, काम पाहिजे, काम पाहिजे, काम पाहिजे। शांततेच्या मार्गाने एक साखळी उपोषणाची तरतूद सर्व डिस्कशन करून करणार आहोत। पण आमचा कुठलाही हिंसा करणे, सरकारचा दाटून विरोध करणे हा आमचा कुठलाही प्रकारचा असा सरकारचा मुद्दा नाही आहे की सरकारनं आम्हाला विरोध करणे आहे। आम्ही सरकारच्या पाठीशी आहे, पण त्यांनी तसंच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं ही आमची एकनाथ शिंदे सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच अजितदादा यांना सर्वांना, तसेच मंत्रिमंडळातील सर्व माननीय मंत्र्यांना, ते आमचे रोजगार मंत्री असो मंगलप्रभात लोढा यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की दादा आम्हाला कोणीही बेरोजगार करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी मी सर्वांना नम्र विनंती करतो। आणि एक युवा मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,20,000 प्रशिक्षणांची निवड करण्यात आलेली आहे। प्रशिक्षणाची निवड हे त्यांच्या शिक्षणाच्या मर्यादा शिक्षणानुसार तयार करण्यात आली आहे। 8वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन ITI डिप्लोमा अदर काही। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असून यांनी 10 लाखाची रोजगाराची बजेटमध्ये यांनी 10 लाखाची तरतूद ठेवली। शासनाने 10 लाखाची बजेटमध्ये तरतूद ठेवली। यांनी फक्त 1,20,000ची भरती केली। त्यांच्यामध्ये त्यांनी GR अशा पद्धतीने GR मेन्शन केला का आपल्या अंगावर मी नाही त्यातला आणि कडी लावा आतली अशीच काम झालं। शासन आपल्या अंगावर कोणताच प्रकारचा मुद्दा येऊ देऊन राहिला नाही आहे। अशा प्रकारे त्यांनी शासनाने GR मेन्शन केला। GRमध्ये त्यांनी सरळ आस्थापनांनी आमच्याकडून लिखाण स्वरूपात करून घेतला की 6 महिने झाल्यानंतर तुमचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार। प्रशिक्षणाचा कार्यकाळ हा संपूर्ण आस्थापनेचा समाप्त एक्सटेन्शन एकही दिवसाचा एक्सटेन्शन द्यायला तयार नाही। शासनाने ह्या पद्धतीनं हे सगळे आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या पहिले दिले। भावी मुख्यमंत्र्याचं म्हणणं पडलं, एकनाथ शिंदे साहेब होते, हे लेना बँक नाही, हे देना बँक आहे। मग हे तुमची देना बँक कोणत्या प्रकारे 6 महिन्याचा कार्यकाळ संपुष्टात येऊन काही प्रशिक्षणार्थी आपापल्या घरी घर वापसी झाली आहे। बॉर्डरवरून त्यांची घर वापसी झाली, कोणत्याच प्रकारचं एक्सटेन्शन द्यायला तयार नाही। शासनाने GRमध्ये नमूद ह्याप्रमाणे केलं का आम्ही कुठंच लढू शकत नाही। लढण्याचा प्रयत्न केला, कुठंतरी आमचे पंख छाटण्याचं काम चालू आहे। आम्हाला कोणीच पाठिंबा द्यायला तयार नाही। आज आम्ही आमच्या खेडेगावातून संपूर्ण मुलं, वर्धा जिल्ह्याचे रहिवासी पूर्ण खेड्यातून कलेक्टर ऑफिसला येऊन गेले। मॅडमला हा 3रा मोर्चा आमचा, ह्या 3रा मोर्चा कलेक्टर ऑफिसला। पण आमचे ज्या मागण्या आहे, आमचे जे म्हणणं आहे, आमचं जे ते म्हणते त्याला जे गराणं आहे, आमचं गराणं कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही। मग आम्ही तर चुपचाप आमच्या घरी बसलो होतो, आम्ही बेरोजगार होतो। तुम्ही आम्हाला सुशिक्षित प्रशिक्षणार्थी बेरोजगार केलं। मग कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला कशा प्रकारे तुम्ही आमचं रोजगार छिनून राहिले? हा ठीक आहे ना, GRमध्ये कुठंच मेन्शन केलं नाही, आम्ही सगळे मान्य करतो, GRमध्ये कुठंच मेन्शन केलं नाही। पण तुम्ही जे निवडणुकीच्या पहिले जे आश्वासन दिलं की हे लेना बँक नाही, हे देना बँक आहे, एक प्रकारे निवडणुकीच्या पहिले आम्हाला लड्डू देण्यात आला। ह्या लड्डू गोड होता का तिखट होता का कडू होता याचा आस्वाद आम्ही न घेता ह्या लड्डूच्या मागे आम्ही धावलोच। 1,20,000 प्रशिक्षणांनी, संपूर्ण महाराष्ट्रातील 1,20,000 प्रशिक्षणांनी ह्या संपूर्ण गव्हर्नमेंटला सपोर्ट केला की काहीतरी आमच्याबद्दल, काहीतरी या प्रशिक्षणामध्ये काहीतरी नवीन GRमध्ये काहीतरी आमच्या प्रकारे उल्लेख होईल
आम्हाला काहीतरी कुठंतरी बेरोजगार हे गव्हर्नमेंट होऊ देणार नाही. पण यांनी आपला उल्लू सरळ केला आणि पूर्ण 1,10,000 प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार करण्याचा प्रयत्न केला. आमचं कलेक्टर मॅडमला निवेदन ह्याच निवेदनमधून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की मॅडम 4.5चा जो मुद्दा आहे की आमची आस्थापना आम्हाला ठेवायला तयार आहे. आमची आस्थापना आम्हाला ठेवायला तयार आहे, पण या GRमध्ये असा उल्लेख नाही आहे का तुम्ही आस्थापना तुम्हाला पेमेंट करू शकत नाही. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे मॅडमला का GRमध्ये थोडीशी काहीतरी तरतूद करा. आम्ही कुठंतरी बेरोजगार झालो नाही पाहिजे. आम्हाला कुठंतरी रोजगार द्या, असं आमचं म्हणणं नाही की तुम्ही आम्हाला परमनंट करा. ह्या मुद्दा नाही आहे. कुठंतरी आम्हाला बेरोजगार होऊ देऊ नका. नाही तर आम्हाला याच्यानंतर भव्य मोठं असं पाऊल उचलायला तुम्ही भाग पाडाल. याचं पूर्ण शासन जबाबदार राहील. याच्यात जर काही कमी जास्त झालं याला शासन जबाबदार राहील. येत्या काही दिवसात आमच्याविषयी जर GRमध्ये काही तरतूदपणा झाली नाही तर आम्ही एक मोठा डिसिजन घेणार पूर्ण वर्धा जिल्ह्यावर आणि त्यांना संपूर्ण शासन जबाबदार राहणार.